नमस्कार. सर्व रसिक प्रेक्षकांचे मनःपूर्वक स्वागत करत आहे. आपल्या जडण-घडण या नवीन पॉडकास्टमध्ये आज विशेष अशी माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आणि ती विशेष अशी आहे, की नुकतंच आपल्या भारतीय महिला संघाने ICC वर्ल्ड कप जिंकला आहे आणि भारतीय महिलेची प्रतिभा जागतिक स्तरावर अतिशय उंचीला गेलेली आहे. तर वुमेन एम्पॉवर, तर ही आपण जी एम्पॉवरमेंट ऑफ द वुमन आहे ती आज आपण साजरी करत आहोत. अशीच एक धडाडीची आमची एक मैत्रीण आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आहे. तिचं नाव आहे भावना पळसकर. स्वागत आहे. अतिशय हुनरवाली, कम्माल असलेली ही भावना ही शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि अनेक कला कौशल्याने भरलेली अशी ही भावना आज तुमच्या समोर मी तिला सादर करत आहे. मला खूप आनंद वाटत आहे. ही इंटिरियर डेकोरेटर आहे. ती आपली स्वप्नातली घरं पूर्ण करत असते आणि छान तिला रिकॉग्निशन आहे या क्षेत्रामध्ये. पण गेली 20 वर्ष, माझ्या अंदाजाने 20 वर्ष तू गोदरेजमध्ये होतीस. 14 वर्ष. 14 वर्ष गोदरेज कंपनीत ती आर्किटेक्चरल टीममध्ये काम करत होती आणि तिथेही तिने तिची हुशारीची चमक दाखवलेली होती. पण तिला पुढे असं वाटलं की नाही, आपण आपला स्वतःचा एक सेटअप तयार करावा आणि म्हणून तिने स्वतःचं असं एक ऑफिस सुरू केलं आणि इंटिरियर डिझायनर म्हणून ती आज नावारूपाला आलेलीच आहे. आणि हे इंटिरियर डिझाईन बरोबर तिला अनेक कला आवडतात. त्या कलांमध्ये चित्रकला आहे. ती खूप सुंदर चित्र काढते. त्याच्यानंतर तिला संगीताची आवड आहे. ती संगीत शिकते आहे आणि सध्या ती माझ्याचकडे शिकत आहे. तर अशी ही गुणी मुलगी. तिला नृत्यामध्ये पण गती आहे. तिला स्वयंपाक छान करता येतो आणि आपण म्हणतो ना की तो एस्थेटिक सेन्स असतो, तो तिच्याकडे खूप छान आहे. तिच्याकडे बघितल्यावर पण तुम्हाला लक्षात येईल की छान, किती छान दिसते बघा. तर भावना, अशी तू आज आमच्या स्टुडिओत आली आहेस, तर मला तुझ्याशी बोलायला खूप आवडेल. ह्या झाल्या तिच्या कलेच्या गोष्टी, तिच्या व्यवसायाच्या गोष्टी. पण ती मॅरेथॉन रनर आहे आणि तिने हाफ मॅरेथॉन, टाटा मॅरेथॉन केलेले आहेत. आणि मला असं वाटतं टाटा मॅरेथॉन किती किलोमीटर असते? 21 किलोमीटरच्या. 21 किलोमीटर असते. त्यासाठी तिने किती प्रचंड मेहनत घेतलेली आहे. त्यांचे ट्रेनर आणि ते दर रविवारी त्यांनी दिलेलं तुला ट्रेनिंग आणि ते सगळे डाएट, हे सगळं ती फॉलो करते. मला असं वाटतं तुमचे ट्रेनरही. हो, म्हणजे आम्ही एक रिदमिक रनिंग म्हणून ग्रुप आहे ठाण्याला, नागेश शेट्टी यांचा, आणि त्यांच्याकडे ट्रेनिंग घेते. म्हणजे साधारण 2018 पासून हा प्रवास सुरू आहे. वा. आणि त्यांच्या अंडर आम्ही हे सगळं ऍक्टिव्हिटीज करत असतो फिटनेसच्या. छान. म्हणजे मग रोज असतं तुमची ही प्रॅक्टिस, रोज रनिंगची असते की फक्त संडे टू संडे असते? नाही, आमचं आठवड्यातनं 4दा असतं आणि त्याचं पण त्यांनी बायफर्केशन केलेलं आहे. म्हणजे कधी ते स्ट्रेंथ ट्रेनिंग घेतील, कधी वेट घेतील, असं 4 दिवस आहे. आणि रन्स मोस्ट ऑफ द टाइम संडेलाच असतात आणि ते बरोबर ते मॅनेज करतात. म्हणजे आम्ही वी आर इन सेफ हँड्स आणि म्हणून आम्ही सातत्याने, बराच मोठा ग्रुप आहे आणि सगळेजण कन्सिस्टंटली हे करत असतात. म्हणजे आमचा इंड्युरन्स हा त्यांनी खूप चांगला डेव्हलप करून दिलाय. खूपच. आणि जेव्हा आपण म्हणतो ना, शरीर जेव्हा तुमचं सुदृढ असतं त्यावेळे मन देखील सुदृढ व्हायला लागतं. हो.
आणि तुमचा एक राहण्याचा जो काही जीवनाकडे बघण्याचा विचार आहे, तोही अतिशय सशक्त आणि पॉझिटिव्ह होतो. तर मला असं वाटतं त्या त्या अनुषंगाने डाएट वगैरे पण फार महत्वाचं आहे ना? हो, हो. म्हणजे हे सगळं ओव्हरऑल म्हणजे एक पूर्ण इकोसिस्टम म्हणू शकतो आपण. म्हणजे रन म्हणजे नुसता रन किंवा एक्सरसाइज असं नाहीये. ओव्हरऑल आपोआपच तुम्ही त्या ऍक्टिव्हिटीमध्ये गेल्यावर तुम्हाला डिसिप्लिन यायलाच लागतं आणि मग तुम्ही खाण्यावर पण देता आणि मुळात मला असं YouTube वाचून किंवा असं करून करण्यापेक्षा मी प्रॉपर व्यक्तीला कन्सल्ट करते. तर मी न्यूट्रिशनिस्टकडे पण प्रॉपर गायडन्स घेऊन डाएटचं पण फॉलो करते आणि सरांच्या अंडर गायडन्स रनिंगचं पण चालू आहे. हे आणि विशेष म्हणजे मी म्हटलं तसं की एका महिलेला आपलं घर तर प्रिय असतंच, ती तिच्या जबाबदाऱ्या अगदी छान तऱ्हेने पार पाडत असते. आणि हे करताना आपल्या कला, आपल्या आवडी, आपल्या मध्ये जे काही गुण आहेत त्याला पण तुम्ही काय म्हणतो ना की ते संस्काराने घडवणं, तुमचे पॅशन्स त्याच्यासाठी वेळ देणं. तर भावना हे सगळं तू कसं काय मॅनेज करतेस? आता सगळ्यात म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही डिसिप्लिन्ड असले पाहिजे आणि तुम्ही शेड्यूल प्रॉपर तुमचं ठरवलं पाहिजे. एकदा तुम्ही ठरवलं की ते तुम्ही करताच. म्हणजे असं एक लक्षात आलंय की एकदा ठरवलं की आता आपल्याला एक्सरसाइजला जायचंय किंवा हा रन करायचाय, तर तुम्ही आपोआपच त्याच्यासाठी विचार करायला लागता आणि प्रयत्न करायला लागता. त्याच्यामुळे हे स्वतःच ठरवायचं आहे. कोणी तुम्हाला ठोकू शकत नाही. हे विधिन असतं. हो, हो, विधिन आहे. तुम्हाला कोणी सांगून कधी काही होत नसतं. हो, त्यासाठी स्वतःची जिद्दही लागते. अगदी आणि ती जिद्द तुझ्यामध्ये चांगलीच आहे. तर आता हे मॅरेथॉन करता करता, या रन करता करता ही भावना पार कैलास मानसरोवर पर्यंत पोचलेली आहे. तर त्या संदर्भात मी तिचं मनापासून अभिनंदन करते, कारण ही गोष्ट इतकी महान महत्वाची आहे की ते स्वप्न असतं प्रत्येकाचं की ही मानसरोवर यात्रा करायची आहे. पण त्यासाठी प्रचंड तुम्हाला मेहनत घ्यायला लागते, ती जिद्द असायला लागते. मी जसं मगाशी म्हटलं की तुमची मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ, मेडिकल हेल्थ या सगळ्या हेल्थ तुमच्या अतिशय चांगल्या असाव्या लागतात. त्याचप्रमाणे त्या थोड्या महाग पण आहेत. त्याची जी पॅकेजेस आहेत ती पण महाग आहेत. म्हणजे तुम्ही फायनान्शियली पण तेवढे सशक्त असणं महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला फायनान्शियली तुम्ही जरी सशक्त असलात तरी ह्या सगळ्या जिद्द तुमच्यात असतातच असं काही नाहीये. पण हे भावनांनी करून दाखवलं आहे आणि त्या संदर्भात मला तुझ्याशी बोलायला खूप आवडेल भावना, कारण खरंच ते एक शक्तिपीठ आहे. देवांचा देव महादेव हा कैलास पर्वतावर राहतो. त्याचं अस्तित्व तिथे आहे आणि तो कैलास पर्वत पाहतानाच आपल्याला इतकं काही मोहक असं वाटतं ना. म्हणजे नुसतं मला ते चित्र बघताना पण मला इतकं भरून आलंय ना. तर तू तर हा अनुभव घेतलेला आहेस, पण तुला ही जायची प्रेरणा कशी आली? ऍक्च्युली खूप आधी, म्हणजे मला वाटतं 95ला वगैरे मी एक भागवताचं प्रवचन ऐकायला गेली होती आणि काही रोज जाणं व्हायचं नाही. तर जेव्हा मी गेली तेव्हा त्यांनी मानसरोवरचं वर्णन केलेलं होतं आणि त्यात त्यांनी ती सोनचिडिया एक्सप्लेन केली. आणि इतकं सुंदर त्या राधे राधे महाराज असे होते ते, आणि इतकं सुंदर त्यांनी केलं. मी ते ऐकल्यावर म्हटलं आपल्याला इथे जायला हवंय. आणि ही मनात बॅक ऑफ माइंड होतं की आपल्याला जायचंय इकडे. तेव्हा मला कैलाश परिक्रमा वगैरे असं काही आयडिया नव्हती, फक्त मानसरोवरला आपल्याला जायचंय. मग मी गोदरेजला लागली, तिथे माझी मैत्रीण आणि तिचं पण हेच स्वप्न होतं की आपल्याला जायचंय. तर म्हटलं चलो साथ में जाएंगे.
हो. आणि नंतर 2012-13ला तिचे आई वडील तिकडे गेले आणि तेव्हा आम्हाला कळलं की अच्छा कैलाश परिक्रमा भी होतीये. म्हटलं चलो ये भी करेंगे असं म्हणून आम्ही दोघींनी सोबत बघितलेलं ते स्वप्न होतं की साथ में जाएंगे असं होतं आणि ते करायचंच आहे. आणि आता मी म्हणजे माझं फ्रीलान्सिंग करते तेव्हा त्याच्यामुळे माझा असा वेळ आहे, माझं शेड्यूल मला करता येतं. बरोबर. तर आमच्या रिदमिक रनिंग मध्येच एक कुशमिश चौधरी म्हणून आहे. CTS ग्रुप हॉलिडेज असा त्याचा ग्रुप आहे, म्हणजे त्याची कंपनी आहे टूरिंगचा काढतात. तर त्याने सांगितलं की अरे आम्ही असं विचार करतोय की करायचं, तर कधी जाणार, किती खर्च येणार, कसं जाणार, किती लोक येणार ह्याचा विचार न करता सगळ्यात पहिलं नाव मी भावनाला, म्हणजे ती जी माझ्यासोबत आली होती तिचं पण नाव भावना आहे, तिला न विचारताच आम्ही दोघींची नावं देऊन दिलेली होती की आम्ही दोघी तर येणारच. म्हणजे 95ला बघितलेलं स्वप्न ते तुला पूर्ण करायला एवढ्या म्हणजे 30 वर्ष म्हणजे भरपूर वेळ गेला, पण ते होतं, म्हणजे बॅक ऑफ माइंड होतं त्याचा, म्हणजे त्याच्यासाठी प्रयत्न तेव्हापासून केलेला नव्हता, पण असं बॅक ऑफ माइंड होतं. आणि ओव्हरऑल मग ही तयारी आमची सुरू झाली, म्हणजे की आता आपल्याला तिकडे जायचंय. ह्या तर असतातच, पण त्या व्यतिरिक्त काही अशा विशेष मेडिकल टेस्ट आहेत. मला असं वाटतं ते तुमचे टूर कंडक्टर हे तुम्हाला सांगतात की काय काय टेस्ट करायच्या आहेत. आणि भारत सरकार देखील यासाठी आग्रह आग्रह करत असतो की तुम्ही या टेस्ट करून स्वतःला जोखून आणि मगच या यात्रेला तुम्ही तयार व्हा, कारण खूप अतिशय दुर्दम्य असा हा भाग आहे, सोपं नाहीये. कारण मला असं वाटतं कैलास पर्वत किती उंचीला आहे. म्हणजे आता आपण ही परिक्रमा करताना एक 18,200 फुटापर्यंत आपण जातो. म्हणजे या प्रवासात सगळ्यात जास्त फिटनेस यासाठी लागतो की जो काही हाय अल्टिट्यूड आहे, ऑक्सिजनची जी कमी असणार आहे ती तुमची बॉडीने व्यवस्थित सस्टेन केली पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला ओव्हरऑल तुमचा फिटनेस खूप महत्वाचा आहे. आणि तो फिटनेस तुम्हाला 6 महिन्यात वगैरे येण्यासारखा नाहीये. म्हणजे असं एकूण असं लक्षात आलं की हा जरा एन्ड्युरन्स तुमचा डेव्हलप झाला पाहिजे, की जायचंय ठरवलं आणि 3 महिने करून झालं असं एखाद वेळी. जसं तू 2018 पासून सुरुवात केलीस रनिंगसाठी, त्याचं मॅरेथॉनसाठी तू ट्रेनिंग घेत गेलीस, तुझी कपॅसिटी म्हणजे शारीरिक शक्ती, मानसिक शक्ती ही वाढवत वाढवत वाढवत, आणि लंग्स, परत मी तुमच्याकडे जो गायनाचा अभ्यास करते त्याच्यामुळे पण, म्हणजे आता जर मागे मी वळून बघितलं की हे कुठल्या कारणांमुळे आपलं होऊ शकलं, तर त्यात गाण्याचा पण एक खूप मोठा वाटा आहे. कारण लंग्स कपॅसिटी डेव्हलप करणं, तो सर्वायवल असणं ही फार श्वासाशी निगडित आहे ना. शेवटी गायन हे श्वासाशी निगडित आहे, जे आपण बुद्ध्या श्वास घ्यायला लागतो. म्हणजे तुम्ही सतर्क असायला लागता श्वास घेताना सोडताना, तो रिदमिक असायला लागतो. त्याच्यामुळे ही लंग कपॅसिटी तुमची नक्कीच वाढते आणि तुम्हाला हे हाय अल्टिट्यूडचे त्रास तुम्हाला कमी होतात. कारण खूप असे मी बऱ्याच केसेस आपण पेपरात वाचतो, फिजिकली फिट आहेत किंवा त्या त्या क्षेत्रामधले काही कार्डिओलॉजिस्ट आहेत, असे खूप जण मी वाचलेत की त्या लेवलला, म्हणजे साधारण 9,000 फुटावर गेल्यावरती ते कोप नाही करू शकत. अशा खूप केसेस मी पाहिलेल्या आहेत. सामान्य माणसाची तर गोष्ट वेगळीच आहे. जसं तू जो काय प्रवास करताना जी तयारी केली आहेस ना, आणि प्लस तुम्हाला तिथे शरीर जे काही साथ देतं, तुमची मनशक्ती, हे सगळंच म्हणजे खूपच रम्य आहे सगळं ऐकताना, पण खूप छान वाटतंय. खूप कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर्स आहेत. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही तुमची तयारी खूप चांगली करायला पाहिजे, आणि मग पुढचं सगळं तो बाबा परमेश्वर बघतो आणि त्याच्या मनात आहे असेल तर तो आपल्याला ते सगळं करतो. म्हणजे इतकं डिव्हाइन फिलिंग आहे, म्हणजे सगळीकडे शिव आहे. असं जे आपण पॉडकास्ट बघताना असं सगळे म्हणतात की अरे शिव जहा पत्थरों में भी शिव, आणि खरंच ते जाणवतं की नुसतं शिवमय आहे, प्रत्येक व्यक्ती शिवमय आहे. आणि सुंदर निसर्ग, म्हणजे ह्याच्यापेक्षा स्वर्ग काय असेल असं तिथे गेल्यावर जाणीव होते. आजही डोळे मिटून आठवलं की असं वाटतं की हो, डिव्हाइन, फारच तो बुलावा यायला लागतो. आता या कैलास पर्वताला
जाताना माझ्या अंदाजाने 3 मार्ग आहेत. हो. तसेच 3 देश पण, म्हणजे तिबेट, चायना आणि भारत असे 3 अप्रोच आहेत. आपण आता भारतातून जातोय आणि उत्तराखंडात हा भाग येतो. तर भावना, मला तुला विचारायला आवडेल की तुम्ही कुठल्या मार्गाने आणि किती जण, कसे काय गेलात, हे मला ऐकायला आवडेल. आता आम्ही सोबत एक 34 लोक होतो आणि मोस्ट ऑफ द आमच्या ग्रुपचे लोक, मग त्यांचे फॅमिली मेंबर्स, असा तो 34 लोकांचा ग्रुप होता. आणि आम्ही मुंबईहून काठमांडूला गेलो आधी. बरं. आणि मग पुढचा आमचा प्रवास हा काठमांडूहून सुरू झाला. ओके. आणि काठमांडूला एक दिवस राहून मग आमचा ॲक्लिमटाइज व्हायला लागतं ना काहीतरी. हो, इथे काठमांडूला काही बरेचदा थोडासे दिवस हातात ठेवले जातात, कारण की तिथलं जे काही परमिट आहे, तिथला विजा आहे, ते सगळं आपल्याला मिळतपर्यंत कधी कधी इथनं निघताना तो हातात नसतो. टेक्निकल गोष्टींसाठी थोडं ठेवतात ब्रीदिंग, कारण आपण हे फ्लाईटचं रिझर्वेशन हे आधीच करतो, बाकीचं बुकिंग हे नंतर होतं, म्हणजे प्रोसेस. पण फॉर्च्युनेटली आमचं ते सगळं इथूनच झालेलं होतं. मग तिथे गेल्यानंतर पशुपतीनाथ दर्शन आणि 1-2 गोष्टी आम्ही बघून आम्ही तिथनं प्रवास सुरू केला. आणि मग तिबेट बॉर्डर क्रॉस करून, नेपाळ बॉर्डर क्रॉस करून आपण मग तिबेटमध्ये जातो. आणि साधारण 200 वगैरे किलोमीटर काठमांडूहून आहे ती, म्हणजे काठमांडूहून निघून एक धुलीखेत म्हणून जागा आहे, तिथे राहून आम्ही ती बॉर्डर बाय रोड, सगळं बाय रोड, आता सगळा प्रवास बाय रोडच आहे. आणि तुम्ही मग तिबेटमध्ये प्रवेश करता, सगळं इमिग्रेशन प्रोसेस वगैरे करून. आणि तिबेटचे रस्ते खूप चांगले आहेत. अरे वा. तो रस्ता अतिशय सिनिक आहे, म्हणजे कैलाशला पोचायला तिथनं जो काही प्रवास सुरू होतो आपला, तो अतिशय हेवनली सगळा तो प्रवास आहे. आणि मनात हा कायम सगळ्यांच्याच, मला वाटतंय, ओम नमः शिवाय हा जप सुरू असतो, म्हणून परिक्रमा तिथून सुरू झाली असं आपण म्हणू शकतो. आणि मग ते वेगवेगळ्या लेवल्सला ॲक्लिमटाइज व्हायला आपण हॉल्ट घेतो, म्हणजे आम्ही एक नॅलम म्हणून आहे, म्हणजे साधारण 12,000 फुटावरती पहिला हॉल्ट घेतला. आणि तिथे थोडंसं त्या ठिकाणापासून तुम्हाला जाणवायला सुरुवात होते की आता आपल्याला स्वतःला सांभाळायला हवंय. आणि आमच्यासोबत शेर्पासचा एक ग्रुप काठमांडूहून होताच, एक तिबेटियन गाईड होते. आणि ते शेर्पास ते खूप एक्सपर्ट असतात, म्हणजे त्यांनी एव्हरेस्ट केलेले. आता आमच्यासोबत जो कुक होता त्याने तर अराउंड 72 टाइम्स एव्हरेस्ट बेस कॅम्प केलेला होता. म्हणजे हे सगळे त्यातले तज्ज्ञ लोक असतात. आणि त्या नॅलम पासून ते तुम्हाला छान गाईड करायला अजून सुरुवात करतात, की कसं तुम्ही डोकं कव्हर करा, कानात टोपी ठेवा, पाय कव्हर करा, खूप ओव्हर ऍक्टिव्हिटी करू नका. आणि इथून जाताना जे एक्सपिरियन्स लोक होते त्यांनी सांगितलं होतं की सगळ्या फिजिकल ऍक्टिव्हिटीज या खूप स्लो करायच्या, म्हणजे तुमच्या अतिशय खूप स्लो, म्हणजे तुमची असं जास्त शूची लेस बांधताना पण तुम्ही जरा सावकाश करा, एक्झॉस्ट नका. आणि या सगळ्या टिप्स लक्षात घेऊन, म्हणजे ते जे शेर्पा, त्यांचं गंगा, म्हणजे जे मेन शेर्पा होते, ते जे इन्स्ट्रक्शन देत होते आम्ही काटेकोरपणे ते फॉलो करत होतो. आणि मग तिथून आमचं जरा सुरुवात झाली नॅलम पासून. तिथे एक रात्रीचा प्रवास करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आणि नेक्स्ट डेस्टिनेशन हे सागा म्हणून होतं, म्हणजे हे सागा. आणि सागा हे परत एक 15,000 फुटावरती आहे, 15,200 म्हणू शकतो. म्हणजे 12,000वरून तुम्ही 15,000वरती जाता. आणि मग तिथे असं आम्हाला सांगण्यात आलं की इथे 2 दिवस 2 नाईटचा स्टे होता आमचा, की प्रॉपर ॲक्लिमटायझेशन व्हावं म्हणून. आणि इथे तुम्ही सर्व्हाइव्ह केलं की पुढचा तुमचा प्रवास हा तसा सुखकर होऊ शकतोय. आणि मग आम्ही सागाला छोटा एक वॉक केला, ट्रेक केला. आणि मग तिथे पण आम्ही 2 रात्र राहिलो. परत सगळ्या काळजी, म्हणजे इनफॅक्ट ही पण इन्स्ट्रक्शन्स होते की अंघोळी पण करू नका, म्हणजे अंघोळ करताना तुमचा एनर्जी लॉस होतो, मग ते रिगेन व्हायला वेळ जातो. आणि खूप महत्वाची टीप आहे. तर आम्ही हे सगळं पाळलं, म्हणजे कानाला बांधणं, पाय झाकणं, खूप वेळ तुम्ही रूम मध्ये राहू नका, बाहेर या, म्हणजे बाहेर जरा, कारण रूम मध्ये अजून सफोकेट व्हायला होतं. हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्या लक्षात ठेवून ते इन्स्ट्रक्शन्स देतात आपल्याला, आणि ते आपण त्या पाळायच्या. पण तुला स्वतःला असं 12,000 फुटावर, मग 15,000 फुटावर काही असं बदल श्वास घेण्यात जाणवला का तुला? हो, म्हणजे 12,000वरती तर जाणवला की खूप झटक्यात मान फिरवली की किंचित गरगरायला होतं.
म्हणजे असं बाकी असं खूप झालं हा, नाही हा. तरी ते जाणवत होतं. आणि हम्म. आमची रूम 4थ्या माळ्यावरती होती, म्हणजे 4th फ्लोअरला होती. तर ते हम्म. लिफ्ट नसल्यामुळे आम्हाला ते चढून जायचं होतं. मग एक एक स्ट्रेच करून त्या लँडिंगवरती थांबून पुढचं. म्हणजे एका पायरीवर एक पाय, मग दुसरा पाय, हो. मग पुन्हा दुसऱ्या पायरीवर पहिला पाय, दुसरा पाय, हो, इतकं असं त्या ऍक्शन स्लो करायला करायला लागतात. लागतात. म्हणजे सुरुवातीला आम्हाला तिथे तर व्यवस्थित, म्हणजे पहिला जो हॉल्ट होता तिथे आम्ही काळजी घेतली आणि घ्यायलाच लागत होती. आणि सतत या वॉचमुळे हार्टबीट्स पण मॉनिटर करत होतो की कितपर्यंत जात आहेत. आणि मग ते करून न्यालमला थोडंसं वाटलं. पुढे सागाला इतकं काही जाणवलं नाही. पण तरी आमचे तुम्ही ऍक्लमटाइज झालेलं होतं. हो. आणि मग सागाला पण आम्ही व्यवस्थित सगळे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करून, आणि मग तिथून पुढचा आमचा नेक्स्ट डेस्टिनेशन आमचं हे मानस सरोवर होतं. वा. आणि तिथून आम्ही मग त्या प्रवासाला लागलो. पण तू आता भावना म्हणालीस की 34 जण होतात. हो. मग ती एकच बस होती का वेगवेगळ्या नाही. जीप किंवा हा, असं? 2 बसेस होत्या. अच्छा. आणि त्या 2 बसेसमध्ये आम्ही डिस्ट्रीब्यूट झालेलो होतो. आणि तिथे पण थोड्या थोड्या, जसं आपल्या इथे टोल नाके असतात तिथे चेकपोस्ट असतात. अच्छा. आणि मग त्यांच्या परमिट प्रमाणे ते लोक येऊन बसमध्ये हेडकाउंट वगैरे चेक करणं हे सगळं चालू असतं. तुम्हाला काही ऑक्सिजन सिलेंडर वगैरे दिले होते? हो, म्हणजे आमच्याजवळ मोठे ऑक्सिजन सिलेंडर कॅरी केलेच होते. आणि छोटे पोर्टेबल पण आम्ही प्रत्येकाने आमच्याजवळ ठेवले होते. पण इन्स्ट्रक्शन किंवा इच्छा ही होती की ह्याची आपल्याला गरज पडू नये. पण ते एक म्हणजे जरा सेफ वाटतं म्हणून आम्ही ते घेऊन ठेवलं. म्हटलं तसं की ती तुमची दुर्दम्य अशी इच्छा. हो. त्यामुळे तुम्ही हे सगळं काही करू शकता. कारण जेव्हा ऑक्सिजनचीच लेवल तिथे विरळ व्हायला लागते ना, तेव्हा माणसाला फार कठीण जातं श्वास घ्यायला, बोलायला. आणि नॉशियाटिक वाटतं, भूक नाही लागत मला असं फारशी. वाटतं असे काहीतरी भास वगैरे पण होतात. हो, ते पुढे हॅल्युसिनेशन होतात. म्हणजे ऐकलंय मी. हो, काही लोकांना होतात म्हणजे असं. तर ते पण होऊ शकतं. म्हणजे म्हणून ती सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काळजी, म्हणजे तुमचं डोकं फारसं न वापरता एकदा त्या गाईडला सरेंडर केलं की त्याचं ऐकलं की फायदा होऊ शकतो, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि ऑक्सिजन तुम्हाला पाण्यातून मिळतो, म्हणून गोटगोट पाणी. हायड्रेशन तर हे तर सगळ्यात की आहे. म्हणजे आम्हाला रनिंग मध्ये पण कायम आमचं सरांचं इन्स्ट्रक्शन्स असतात की हायड्रेटेड राहो. तर ते ऍक्च्युली हायड्रेशन तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. हो, फार महत्वाचं आहे. काय खाता, कसं पितं, हो, हे पण खूप महत्वाचं आहे. वा वा. आणि मग तुम्ही जेव्हा मानसरोवरला, आता ह्या वाटेवर जसं तू म्हणालीस की सौंदर्याने नटलेल्या अशा या वाटा आहेत, मग तुम्हाला कैलासाचं दर्शन कुठपासून व्हायला लागलं? ऍक्च्युली सगळ्यात पहिल्यांदा तर आम्ही मानसरोवरला पोहोचलो आणि मानसरोवरवरून कैलास दिसतात. पण इतकं इझिली तर ते आपलं दर्शन देणार नाही. आणि आमच्याच बसमध्ये ते गंगा म्हणून जे इतके एक्सपिरियन्स्ड होते शेर्पा, त्यांना आम्ही सारखं की अरे गंगाजी किधर दिखेगा, कैलाश इधर रे उधर रे, कारण त्याचं लोकेशन असं दिसत, अरे दिखेगा पूरा बादलों में ढका हुआ है. आणि अक्षरशः असं तरसवून, आणि मग म्हणजे मानसरोवरवरून इतकं स्पष्ट दर्शन झालं नाही, कारण ते खूप क्लाउडी होतं आणि जरा पाऊस आणि स्नोफॉल त्यावेळी होत होता कैलाशवरती. आणि नंतर आम्ही जे कैलास आमचं सगळं आटपून जेव्हा दार्जिन म्हणून आमचा स्टे होता तिथे गेलो, तर त्या हॉटेलच्या बाहेर आम्हाला कैलाशाचं साऊथ फेसचं दर्शन अतिशय स्पष्ट झालं. क्या बात आहे. आणि मग त्याचं आताही मी डोळे बंद केले तरी हो म्हणजे त्याचं तोड नाही. त्याची जी फिलिंग आहे ते असं काय दिसतं ना, खरंच काय आहे हे सगळं. हो, अतिशय डिवाइन. म्हणजे आता काही आयुष्यात काय इच्छा करायची असं आहे. फारच म्हणून अनुभव महादेवजी राहतात ते ठिकाण इतकं सुंदर, रम्य पण कठीण असं आहे. मग आता जेव्हा तुम्ही सरोवरापाशी पोचलात, तर ते सरोवर आहे म्हणजे हो, मोठं प्रचंड असं अद्भुत असं सरोवर आहे. त्याचं निळशार पाणी, शांत, आणि असं त्या सरोवरामध्ये मग आम्ही सगळ्यांनी छोटी पूजा पण केली. ती पण खूप छान अशी, आणि सागर संगीत ती न ठरवता ती पूजा अशी छान झाली. आणि तिथे थोडा वेळ आम्ही थांबलो आणि तो पौर्णिमेचा दिवस होता फॉर्च्युनेटली. तर भाग्यवान आहे. हो, पौर्णिमेचा दिवस होता.
मग आम्ही तिथे सगळं आमची पूजा वगैरे करून, आणि खूप गर्दी होती. आधीच्या प्लॅन प्रमाणे आम्ही एक रात्र तिथे राहणार होतो, पण खूप तिथे त्या पौर्णिमेमुळे गर्दी असल्यामुळे जागेची टंचाई. त्याच्यामुळे आम्ही प्रिपोन करून आम्ही तिथून एक दार्चिन म्हणून जागा आहे, बरं, तिथे आम्ही स्टे केला. काय नाव? दार्चिन. हा. मग ती पण अशी 15,000 फुटावरती आहे. मग तिथे आम्ही स्टे केला, आणि मग परत रात्री पौर्णिमेचं तिथे मानसरोवरला जरा परत दर्शन घ्यायचं आणि ते अनुभव करायचा, आणि त्या दिवशी ग्रहण पण होतं. अच्छा. म्हणून मग आम्ही परत काही सिलेक्टेड लोक परत आलो मानसरोवरला रात्री, आणि मग तिथे थोडंसं मेडिटेशन, जप असं जरा फील घेतला. पण खूप वेळा मला थांबता आलं नाही, कारण आमची परिक्रमा ही नेक्स्ट डे सुरू होणार होती. बरोबर. शेड्यूल तुमचं होतं. मग 1:30-2 वाजतापर्यंत थांबून आम्ही दार्चिनला येऊन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीपासून तुमची परिक्रमा सुरू झाली. आता ही परिक्रमा हा किती मार्ग आहे, म्हणजे किती किलोमीटर आहे? ऍक्च्युली तो ऑन पेपर 52 किलोमीटर्स असा आहे, पण तुम्ही करताना म्हणजे ती परिक्रमा 2 प्रकारची आहे. एक आउटर कोरा म्हणतात आणि एक इनर कोरा म्हणतात. इनर कोरा हा कमी किलोमीटरचा आहे, पण तो टफ आहे अजून, आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये त्याचं परमिट तुम्हाला मिळत नाही. असं मी कुठेतरी वाचलंय की तुम्हाला 5 आउटर कोरा केलं की त्याचं इनर कोरा करता येतो. तर आम्ही हा जो केला हा आउटर कोरा आहे, आणि तो साधारण एक 48 वगैरे किलोमीटरचा टोटल केला आहे. आणि म्हणजे तो एका दिवसात तर शक्यच नाही, एका दिवसात नाही, ते 3 पार्ट्स मध्ये ते ठरलेलंच आहे. म्हणजे तो प्लॅन असंच केला जातो, डिझाईन केलेला आहे. म्हणजे मग दार्चिनहून एक यमद्वार म्हणून जागा आहे. तर तिथपर्यंत, आणि आता ह्या सगळ्या प्रवासात तुम्हाला चालावं कुठेच लागत नाही जर तुम्ही काठमांडूहून जात असाल. तर तिथे म्हणजे यमद्वार पर्यंत तुम्ही बसने जाता, व्हेकलने जाता, आणि मग परिक्रमा सुरू करताना त्या यमद्वार मध्ये परिक्रमा त्या यमद्वारची करून, आणि मग पुढची तुमची परिक्रमा सुरू होते. म्हणजे पहिला दिवस हा सुरू होतो. मग या परिक्रमेत गौरी कुंड आहे. म्हणजे पहिल्या दिवशीची परिक्रमा ही 12 किलोमीटरची आहे. आणि तिथे एक साइडला ती नदी वाहते, एक साइडला ते डोंगर आहेत, आणि मधल्या पॅच मधून कैलाशाचे वेगवेगळे रूप तुम्हाला दिसतात, आणि अशी ती अतिशय डिवाईन अशी पहिल्या दिवसांची परिक्रमा होते. कम्पॅरेटिव्हली ती जरासा इझी ट्रॅक आहे. आणि ही सगळ्या तुमच्या 34 लोकांनी केली. पहिल्या दिवसाची सगळ्यांनी केली. म्हणजे यात काही फॅमिली मेंबर्स होते जे नॉन रनर्स पण होते, पण निश्चित त्यांनी परिक्रमा म्हणजे याची तयारी केलेली असेल, आणि त्यांनी सगळ्यांनी पहिला दिवस हा व्यवस्थित आमचा पार पडला. आणि मग ती 12-13 किलोमीटरची आहे ती परिक्रमा. नंतर पुढे तुम्ही काही लोकांनी कंटिन्यू केली. म्हणजे आम्ही यमद्वारहून सुरून एक देरापूक म्हणून जागा आहे, तिथपर्यंत तुम्ही पोहोचता. म्हणजे ती पण मग देरापूक ही साधारण 16,000 फुटावरती आहे. आणि देरापूक पण हे अतिशय डिवाईन यासाठी की तुम्ही तिथे जाता, थांबता, आणि कैलाशाच्या चरणाशी तुम्ही राहता. म्हणजे जी काही राहण्याची व्यवस्था आहे. म्हणजे तुम्ही बाहेर पडलात की तुम्हाला असं दर्शन होत असतं, कैलाशचं दर्शन. म्हणजे तुम्ही आत रूम मध्ये जाण्याऐवजी तुम्ही जास्तीत जास्त बाहेर बघा असं कैलासाचं दर्शन घेत राहणं आणि ते नेत्राला सुख देणं, हे फार खरंच हा अनुभवच इतका रोमांचकारी आहे ना भावना, की तू तो ज्या जिद्दीने केलास ना, तर तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि अतिशय ते एक म्हणजे कुठल्या वयात करावा ह्याला पण एक हिशोब असतो. पण माझ्या अंदाजाने तू मला असं सांगितलंस की काही अशी वृद्ध मंडळी पण आली होती. म्हणजे हे मला सांगायला इतकं आवडेल की आता जसं आतापर्यंत आपण बोललो की ही तयारी करायला हवी, ती तयारी करायला हवी, डाएट फॉलो करायला हवंय, पण सगळ्यात महत्वाचा हा त्याचा आशीर्वाद आणि त्याची इच्छा. म्हणजे मला माझ्या न्यूट्रिशनिस्टने सांगितलं होतं की माझ्या फिटनेस सर्टिफिकेट आलं, म्हणजे फिटनेस सर्टिफिकेटच्या सगळ्या टेस्ट करून आलं, आणि फिट फॉर मानसरोवर असं त्याच्यावर जे लिहिलं होतं. ती म्हणाली शांत, म्हणजे आतापासून हुरळून जायचं नाही, कारण तो पर्वत ठरवतो म्हणजे प्रत्येकाची ती जर्नी तो ठरवतो. म्हणजे आम्हाला वाटेत रिटायर लोक भेटले. एक बँगलोरहून अंकल आले होते, 68 इयर्सचे होते ते, आणि त्यांच्या मिसेस. त्यांनी घोड्यावर केली, पण घोड्यावर करूनही ती इतकी इझी नाहीये, कारण तुम्हाला दुसऱ्या दिवशीचं जे काही आहे, मी आता ते सांगते, म्हणजे दुसरा दिवस जो कसा टफ आहे, त्यात तुम्हाला तुमची विल पॉवर आणि तुम्हाला चालायला लागणारच आहे थोडंसं. आणि ते 2 जण हे मला तिथे डोलमाला पास म्हणून तिथे दिसले,
तर आय वॉज अमेज्ड. म्हणजे हा त्याचा पण आशीर्वाद हा खूपच गरजेचा आहे. त्याच्याशिवाय तुम्ही पुढे प्रवास करणं तसं कठीण आहे. म्हणूनच बुलावा आना चाहिए असं म्हटलं जातं. म्हणजे हिमालयात जर तुम्हाला कुठेही जायचं असेल तर तो बुलावा येणं फार महत्वाचं असतं. आणि पहिला दिवस झाला आणि आम्ही तिथे देरापूख म्हणून जी जागा आहे तिथे नाईट स्टे केला आणि आम्ही 8 लोकांनी उरलेली 2 दिवसांची परिक्रमा कंटिन्यू केली. पूर्ण या परिक्रमेमध्ये जेव्हा आपण फिटनेसची पण तयारी करतो तेव्हा तो दुसरा दिवस लक्षात ठेवूनच मोस्ट ऑफ द करायला पाहिजे किंवा केलं जातं. कारण दुसरा दिवस हा 22 किलोमीटरचा आहे आणि तो टफेस्ट डे. एक तर तुम्ही 18,000 फुटावरती जाता, म्हणजे एका दिवसामध्ये तुम्ही एक 550 मीटर तुम्हाला चढायचं आहे, म्हणजे तेवढी हाईट गाठायची आहे. प्लस 6 किलोमीटर जो आहे रस्ता त्यातला, म्हणजे 22 किलोमीटर पैकी तो खूप खडकाळ आहे आणि एकदम म्हणजे त्याचा स्टीप आहे तो. चढाव आहे एकदम. म्हणजे त्याच्यामुळे ते चढताना एक 1 ब्रेथ 1 स्टेप असा कॅल्क्युलेशननी तो चढला जातो. म्हणजे साधारण 2.5 ते 3 तास आम्हाला त्या 6 किलोमीटरसाठी लागले. आणि मग ते डोलमाला पास म्हणजे हायेस्ट पीक जे आहे या परिक्रमेमध्ये, ते तुम्ही तिथे जाता, तिथपर्यंत पोहोचता 6 किलोमीटर हे क्रॉस करून. आणि नंतरचा पण 6 किलोमीटरचा अतिशय उतार आहे. आणि काय मग उतार आहे. आणि ते उतरताना पण नी वरती बऱ्यापैकी प्रेशर येतं, थोडा स्लिपरी होतो, कारण की ती दगड ते थोडे स्लिपरी झालेले असतात. आणि मग ते 6 किलोमीटर तुम्हाला उतरायचं आहे आणि मग उरलेले 10 किलोमीटर हे परत तुम्हाला चालायचंय. त्याच्यामुळे हा सेकंड डे इज दी टफेस्ट. 22 किलोमीटरचा. मग तो आम्ही केला आणि देवाच्या दयेने त्या दिवशी खूप चांगलं क्लायमेट होतं. म्हणजे स्नोफॉल वगैरे असं काही आम्हाला झालं नाही. आणि माझ्यासोबत जे माझा शेर्पा होता तो फार हेल्पफुल होता आणि त्याने बरीच मदत केली. म्हणजे मुलासारखी काळजी, मध्ये मध्ये पाणी दे, हे दे, असं करून आम्ही तो दिवस पूर्ण केला. म्हणजे पहिल्या दिवशी थोडं मी बॅकफूटला गेले होते की दुसरा दिवस इतका कठीण आपल्याला होईल की नाही. पण माझे जे टीम मेंबर्स जाणार होते त्यांनी उचलून धरलं की नाही, आपण सगळे सोबत मिळून आपण करूनच घेऊयात. आणि आम्ही डोलमाला पासला जेव्हा पोहोचलो, अक्षरशः सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणि येस वी हॅव डन, आनंदाश्रू अतिशय. म्हणजे तिथे गेल्यावर मी तेच देवाला म्हटलं की आता मी काय तुला कंप्लेंट करू, आता काहीच तुझ्या आपण करत असतो म्हणजे मध्ये मध्ये असं माझ्यासोबत केलं, पण आता तुला काय कंप्लेंट करू, असं या भावनेने ते पुढचं केलं. आणि तिसरा दिवस मग हे सगळं करून एक जुतुरपूक म्हणून जागा आहे, तिथे तुम्ही राहता. म्हणजे तो स्टे झाल्यानंतर जुतुरपूक पासून परत दार्जिलिंगकडे प्रवास तिसऱ्या दिवसाचा. आणि मग ते कमी, म्हणजे एक 7-8 किलोमीटर वगैरे असा आहे तो. आणि तो मग खूपच इझी आणि मग सगळ्यांनी सोबत आम्ही केला आणि ते एक फुलफिलमेंट, एक अचिव्हमेंटच्या भावनेने आम्ही तो उरलेला केला. म्हणजे मग अशी ती परिक्रमा आमची खूपच पूर्ण झाली. खूप सुंदर. ते ऐकतानाच इतकं छान वाटतंय की काय असतं ते डिव्हाइन, तो जो सगळा भाग आहे, पर्वतांचा, कैलास पर्वत आणि तिथलं सगळं ते मानसरोवर. म्हणजे हे फक्त आम्ही बातम्यांमध्ये ऐकतो किंवा फार तर युट्यूबवरती पाहतो. प्रत्यक्ष त्याला पादाक्रांत करणं, चालत जाणं, चढणं, प्रवास करणं आणि तेही सगळी हिंमत ठेवून तुम्ही ते सगळं साधणं. पण हे खरोखर काहीतरी पुण्याई असेल तरच होऊ शकतं, असं मी म्हणेन. की ती पुण्याईच तुझ्या कामाला आले आणि असाच तुझा हा प्रवास छान चालू राहू दे. असेच तू धाडसाचे प्रवास. आणि मी जसं म्हटलं की तुला सौंदर्याची तर तुला देण आहे, कलेची तुला आवड आहे, पॅशन आहे. तर हे सगळे तुझे जे छंद आहेत ते तू खूप छानपणे जप आणि अशीच तू छान फुलत राहा. थँक्यू. आणि मला इथे येऊन म्हणजे व्यक्त करायला तुम्ही चान्स दिला, कारण की निश्चितच म्हणजे माझे सगळे जे सहप्रवासी आहेत ते हे सांगू शकतील की आल्यानंतर मोकळं व्हायला इतकं तो आउटलेट तुम्हाला हवंय आणि तो तुम्ही मला असा दिला, त्याच्यामुळे मी परत एकदा तो प्रवास करून आली असं मला वाटतं. आम्ही पण त्या निमित्ताने शब्दाने तरी तो सगळा जगलो आणि छान अगदी खूप सुंदर असा प्रवास वाटला. तर भावना ही खरोखर एक हुनरवाली लड़की है. तिच्याकडे खूप काही कला आहेत, खूप काही गुण आहेत
जसं मी मगाशी म्हटलं, तिला चित्रकलेची आवड आहे. ती पण ती व्यवस्थित शिकून ती चित्र काढत असते, पेंटिंग करत असते. तर भावना, हो. तुझं एक मला तू ते गिफ्ट दिलेलं आहेस आणि ते इतकं सुंदर काढलंय बघा हे चित्र. किती सुंदर काढलंय. मी ॲक्चुअली सतीश पिंपळे म्हणून आहेत, त्यांच्याकडे ऑनलाईन क्लासेस घेते, अकोल्याचे आहे आणि त्यांच्याकडनं मी शिकते. फारच सुंदर. तर ह्या अनुषंगाने एक आपण डॉक्टर प्रभाताईंचा एक भैरवमधली एक बंदिश आहे, ती अगदी मला म्हणायचा मोह होत आहे. तर तू पण गाशील माझ्याबरोबर? थोडा प्रयत्न करते. हे आदिदेव शिवशंकर, हे आदिदेव शिवशंकर, भोर भई जागो करुणाकर, भोर भई जागो करुणाकर, देहो दरस कृपा कर, हे आदिदेव शिवशंकर, हे आदिदेव शिवशंकर, भोली सूरत नैन निहारू, भोली सूरत नैन निहारू, मन में प्रीत की ज्योत जगाऊं, मन में प्रेम की ज्योत जगाऊं, मुखी नाम जपाऊं, हे आदिदेव शिवशंकर, हे आदिदेव, हे आदिदेव, हे आदिदेव शिवशंकर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आपल्या आजच्या या जडणघडण या एपिसोडमध्ये भावना पळसकर आल्यात. त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार, कारण इतकी माहिती सुंदर दिली आम्हाला. त्याबद्दल खरोखर मनपूर्वक धन्यवाद आणि आशीर्वाद. आता हा आमचा वेगळा एपिसोड पाहण्यासाठी तुम्ही जडणघडणचे पॉडकास्ट पहा, यूट्यूबला पहा, त्याचप्रमाणे व्हॉट्सॲप चॅनलवरती पण तुम्ही जॉईन व्हा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.